नमस्कार, मी सारंग काका. आत्ताचा व्हिडिओ फार महत्त्वाचा व्हिडिओ आहे. बोर्ड किती गुळगुळत आहे, तुमचे फ्रेमला किती बाउन्स होतात, त्याच्यावर या सगळ्या गोष्टी अवलंबून आहे. मग जे काही अरेंज शॉट असो, कॉम्प्युटर शॉट असो, त्याची प्रॅक्टिस करायची पाहिजे. ऐनवेळी सिच्युएशनला कुठला शॉट खेळला पाहिजे, त्याच्यासाठी मी प्रयत्न करतो आहे. पण प्रत्यक्षात प्रॅक्टिसला रनिंगमध्ये खेळता यावं यासाठी ह्याला सरावाची गरज आहे. बाकी ॲरेंज करता येते, ॲरेंज करता येते, ठेवता येते, व्हिडिओ डिलीट झाला तर व्हिडिओ काढता येते, कॅमेरान करता येते, बाण दाखवता येते, सगळं करता येते. दुसरा प्रकार जो आहे तो मी दाखवते की आता हा पहिल्यांदाच किती बाउन्स झाला. हा माझा रफ बोर्ड आहे. माझा बोर्ड इकडे गावी आल्यामुळं राहिला आहे. हिचा पहिला बाउन्स किती आहे बघा. बाउन्स म्हणजे किती वेळा हे करते. मी मॅक्झिमम तर्जनीशिवाय मधल्या बोटाने मारतो. बस 1, 2, 2.5 एवढाच बाउन्स झाला. आता हे 7-7, 8-8 वेळा बाउन्स झाल्यानंतर फ्रेमला मारायचं, कुठं त्याचा प्रवास होतो तो चेक करायचा. ह्या चेक करायला 3च मेथड आहे. एक, तुम्ही ठेवा स्ट्रायकर, मारा, त्याचा प्रवास चेक करा व्हिडिओद्वारे, म्हणजे ज्याचं शूटिंग होऊ शकतं कॅमेऱ्यानं त्याद्वारे. दुसरी मेथड आहे, तो काय करायचं, मी इथं मारतोय कुठे त्याच्यावर ही सोंगटी लगेच ठेवून द्यायची. कळलं बघा, त्या दिशेत तुला दिसलं की ती सोंगटी करायची. कुठं मी मारेन आरामशीर. अरे नाही, माझी ही हिट झाल्यानंतर आता मी काय करतोय, हिला मारतो, हिने ही चौकी इथं ठेवली. आता मला साधारण प्लेसेस काय असेल, ह्याचा सेंटर, ह्याचा सेंटर, ह्याचा सेंटर, इकडून एक स्ट्रायकर, इकडून एक स्ट्रायकर, ह्याचा आणि ह्याचा सेंटर, ह्याचा आणि ह्याचा सेंटर, एक विधी मागे पुढे, इतक्या प्लेसमेंट असतात. तेवढ्या जिमेंट तुम्हाला यायला पाहिजे नॅचरल. आता हे समजा मी एक स्ट्रायकर इथून घेतली, तर ही गिट नाही ठेवायची आधी. आता मी काय करतो, हा सेंटर, हा जे टोटल सेंटर आहे ह्या मध्य राणीचा मधला इथं ठेवतो सारा. आता मी हिट करतो, मला वाटलं कुठं जाईल तिथं जाईल. तर हिट करताना मी जरा मधल्या बोटाने करतो. ठेव ना तिथेच, तू तिथे बघितलं तिथं ही ठेव ना, तिथंच होतं का. आता परत चेक कर मी कुठं मारतोय. तिथं कुठे लागलं तिथे सोंगटी ठेव. अरे टेबलर रे, मार्किंग रे, कळलं बघा शोक. आता तिथून जाताना तिथं ती परफेक्ट कर. आली का तिथे बरोबर, तिथंच आहे. तिथंच आहे. इथं कुठं आली ते बघा. आता ही इथे मला माहित झालं इथे येते, इथं काय लोक काय असलं हा शॉट होऊ शकतो. केव्हा ह्या 2 बोटांचा रेफरन्स किंवा व्हिडिओ असेल तेव्हा बरोबर. साधारण मला माहिती आहे मारायची पद्धत, स्पीड, या सगळ्या गोष्टी मॅच करायला पाहिजे. आता हे पलीकडे गेला, मग काय झालं, पलीकडे मारायला पाहिजे, इकडून मारायला पाहिजे. इकडे मारून तसं पलीकडे जाईल, इकडे मारून तसं अलीकडे येईल, मारून जाईल. इथं झालं. आता हे 2 पार्ट, दॅट इज द करेक्ट प्रॅक्टिस मेथड. आत्ता कसं आहे, इकडे हे काहीही नसताना तुम्हाला कुठला शॉट तयार करायचा आहे. समजा असा आणि असा रिबॉन्डमधून बॅक रिबॉन्ड, रिव्हर्स हुक,
त्याचा रिबॉन्ड इथेही नेला. पुढे एक सोंगटी ठेवायची मारल्यावर काही नाही आहे, इथून मार द्यायला. हे कुठे येते त्याचे प्लेसमेंट इथं आलं. इथून तिथं लागते, हा स्ट्रायकर तिकडे जाते. मग समजा हा स्ट्रायकर मला इथून हा स्ट्रायकर पॉकेटमध्ये घालायचा, मी काय करणार, सोंगटी थोडं सोंगटी ठेव. मी जिथं मारतोय तिथे फ्रेमच्या मागे आधी नाही, मी मारल्यानंतर स्पॉट टेकन तिथं ठेवते. कुठं लागला ते बघून कुठे ठेव. सुंगटी काढलं तुझ्या लक्षात घेणं मी मारतो तिथं जी स्पॉट ज्यावेळेला यश जाईल त्यावेळेला ते तिथं सुंगटी ठेवतो. तिथं ठेवतो पॉईंट. अरे ना इकडं होती ती, तुझं बारकाईनं लक्ष पाहिजे, त्याला मदतगार व्यवस्थित पाहिजे. काय आता ह्या दिशेत जायला, हाच पॉकेटच्या दिशेत जाऊन एखादी सोंगटी त्याच्या मार्गात आली तो शॉर्ट झाला. मग हा इथून याला रिटर्न होण्यासाठी इकडून कुठे यायचा यालासाठी आता कुठं सोंगटी. ही खरं प्रॅक्टिस आहे. हा रिटर्न येईल आता कुठं मारायचं, हे आता हा रिटर्न मध्ये हा मारायचा, तो फ्रेमवर सोंगटी ठेवायची, नाहीतर सरळ व्हिडिओ काढायचा, अँगल बघत राहायचं, सगळं काय असेल ते कॉम्प्युटराईज डबल शिकत राहायचं. हा माझा पर्याय आहे. नमस्कार.